महाराष्ट्र आणि माझ्या मित्रमैत्रिणी आज आम्ही आलो आमच्या बागेत आलो होतो एका कारणासाठी। आम्ही फणस काढून ठेवलेले आणि ते फणस कुसले आणि त्या फणसाच्या फक्त बिया काढायच्या होत्या, तर कुसलेले तर खाणार नाही। आम्ही इथं काहीतरी केलं आहे बघा, हे बघा पिंजरा लावला। आम्ही इथे खारुताई धरण्यासाठी पिंजरा लावला आहे। स्क्विरलला धरण्यासाठी इथं पिंजरा लावला आहे। बघा पाठीमागे आंबा लावला आहे त्या पिंजऱ्यात, कारण बरेचदा आमच्या तिकडे आंब्याचं झाड आहे, त्या आंब्याच्या झाडाचे आंबे पडल्यानंतर खारुताई येते आणि ते आंबे खाते। तर खाल्लेले निशाणे पण असतात। आंबा आवडतो तिला असं माझ्या बाबांचं म्हणणं आहे, आजोबांचं म्हणणं आहे असं की आंबा आवडतो तिला। आम्ही आंबे लावले त्याला, पिंजऱ्याच्या आतमध्ये आंबे लावलेत। संध्याकाळी येऊन बघू काय होतं ते, मिळते का नाही ते। संध्याकाळी नाही भेटली तर मग पिंजरा काढून घेऊन जाणार घरी, नाही तर उद्या, नाही तर पिंजरा तसाच ठेवणार आणि उद्या बघणार असं करणार। नुकताच इथे पाऊस पडून गेलाय, कालपासून पाऊसच पडतोय। रस्ते मिस्ते बघा ओले झाले सगळे रस्ते आणि बऱ्याचशा ठिकाणी पाणी पण साचलंय। तिथे पाणी साचलंय, सगळं ओलं झालंय, पण वातावरण बघा ढगाळ आहे। त्या साईडला तिकडे माझ्यासमोर तिकडे पाऊस भरला आहे आणि आता आम्ही जाणार आहोत घरी। आजोबा त्या फणसाच्या बिया घेऊन येत आहेत, आता घरी जाणार आहोत। जास्त वेळ थांबणार नाही, माझे पप्पा येणार आहेत कामावरून। आम्ही जास्त वेळ जाणार नाही, जाणार घरी। आजोबा त्या घराला लॉक करतायत। आमचं बागेतलं घर आहे, म्हणजे आम्ही राहतो त्या घराच्या नंतर हे घर बांधलं खूप वर्षांनी। आमची बाग आहे सगळी। हे ते चिकूचं झाड, ज्या झाडावर खारुताई येतात, हे बघा बरेचसे चिकू आहेत इथे, बरेचसे चिकू आहेत दिसत आहेत। आणि हा आम्ही असा लावला आहे पिंजरा, बघा तुम्ही बघू शकता असा पिंजरा लावला आहे। आतमध्ये आंब्याची एक खोड आहे, जशी खारुताई आतमध्ये जाणार आणि त्या आंब्याला टच करणार तसं हा वरची प्लेट आहे ही ती पडणार आणि ती आतमध्ये अडकणार। आता आम्ही जास्त वेळ इथं थांबणार नाही, कारण दिवसाच्या खारुताई झाडावर असतात। संध्याकाळी येऊन बघू। एकदा असा लावलेला पिंजरा आणि भेटलेली, पण आम्ही आलो नाही संध्याकाळी। सकाळी लावलेला, संध्याकाळी आलो नाही, त्यामुळे ती बिचारी तशी ओरडत राहिली। नंतर माझ्या आजोबांनी तिला सोडली, ओरडत होती म्हणून। संध्याकाळी येऊन बघू भेटते का नाही ती। आता तरी घरी चाललं, आजोबांनी सगळी पॅकिंग केली। ह्या त्या बिया, हे बघा ह्या त्या बिया फणसाच्या, त्या घेणार आणि आता घरी जाणार। खारुताई भेटल्यानंतर दाखवेन तुम्हाला व्हिडिओ करून। ही बघा ही अजून एक बाग आहे आमची, तिथे वर आहे, तिथे जावं लागतं। हो ती दुसरी बाग आहे, तिथे वर जावं लागतं। खारुताई संध्याकाळी येताना परत व्हिडिओ करेन, बघूया भेटते का नाही ते। तोपर्यंत तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब केला नसेल तर करून घ्या। भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओत। आणि आजोबांनी तो फणस घेतला आहे, तो बघा तो खायच्यासाठी आहे, घरी जाऊन खाणार तो फणस। अजूनही व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा, खूप कमी येत आहेत लाईक सबस्क्राईब, प्लीज करा। भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओ।